तारपा सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि क्रांती सूर्य यांना चमकदार खेळीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. पाहूया ओपनरची जोडी मैदानाच्या आत उमेश आणि चला 12वा प्लेयर तारपा क्रांती सूर्य 12वा प्लेयर द्या आमच्याकडे. भावेश आणि उमेश. तर नक्कीच या संघात देखील स्टार सगळे क्रिकेटर्स आपले पाहायला मिळते आहेत, ज्यांनी गाजवला आहे. लगातार 4 वर्षाचा इतिहास आहे आणि या 4 वर्षाच्या इतिहासामध्ये आमचा आदिवासी क्रिकेटर मात्र चमकतोय. पंचक्रोशीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नाव गाजताना पाहायला मिळत आहेत. तर नको आम्हाला कोण कृष्णा सातपुते आणि नको आम्हाला कोण रमेश पवार, आमच्याकडे आहेत कटाकट भरलेले विशाल जनाथे सारखे चांगले फलंदाज, प्रितेश सारखे चांगले फलंदाज. त्यांचाच खेळ बहरतो या मैदानात. काय गरज आहे. नक्कीच चिंचणे आदिवासी प्रीमियर लीग आपण बघता आहेत. एक चांगला खेळ मात्र आपल्याला मैदानामध्ये साकार होत असताना गोलंदाज विशाल जनाथे गोलंदाजी मार्कवर सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. 30 यार्डमध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण लागेल आणि 2 क्षेत्ररक्षक यस पंचांचा इशारा येतो आहे. 30 यार्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलेलं पाहायला मिळते आहे. डावखोरा फलंदाज उमेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केला जातो आहे. एक्स्ट्रा कव्हर मिस फिल्डिंग, चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार वाजव डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूमध्ये चौकार घेऊन येतो एक फलंदाज. यावेळेला फुलटॉसला दाखवा आपण बघितलं ग्राउंड रूट गली क्षेत्रामध्ये दिशा दिली जाते आहे. म्हणजे याला म्हणतात एक सुंदरसा खेळ साकारण्याची आगळी वेगळी पद्धत, एक चांगल्या चेंडूला दिशा द्यायची, एक टेक्निकल. कारण डावखोरा फलंदाज म्हटलं का थोडंसं त्याची मजबूती नेहमीच लेग साईडला असते, परंतु यावेळेला पहिल्या 2 चेंडूमध्ये ऑफ साईडला चांगले फटके साकारताना फलंदाज आपल्याला उमेशच्या रूपाने पाहायला मिळाला. विशाल यांचा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा फलंदाज भावेश मात्र आपला मान सन्मान देतो आहे, कारण या टुर्नामेंटमधली ओपनिंग करतो आहे. नक्कीच भावेश याच्याकडे देखील एक चांगला खेळ आहे. चांगल्या खेळाच्या माध्यमातूनच सदर आपल्याला ओपनिंग बॅटिंगला पाठवलं गेलेलं आहे. क्रांती सूर्य गतवर्षी एक चांगला तडफदार संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. एक चांगला परंतु वाईट दिशा आपल्याला पाहायला मिळते. वाईटचा इशारा जात असताना, कारण चेंडू लेंथ लाईन पकडणं खूप गरजेचं आहे. कारण आतापर्यंत जर आपण बघितलं विशाल यांची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने येत असताना एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी दिशा भरकटली आणि एक अतिरिक्त धाव आपल्याला बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. सुरेख कव्हर ड्राइव्ह. वाह वाह वाह, सुपर शॉट आहे. पंच सुद्धा अजून वाट बघतायत. चौकार आहे की षटकार. चौकार येतोय वाजवडी जे. धन्यवाद डीजे. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगलीच आघाडी घेतलेली. पॉवर प्लेचा पुरेपूर आनंद दोन्ही फलंदाजाने. काय टेक्निक वापरतो आहे फलंदाज. वाव, एकदम क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुंदर पद्धतीचा आणि टेक्निकली शॉट खेळणारा हा फलंदाज. ज्या पद्धतीने आपण बघू शकता राहुल द्रविडची खेळी, VVS लक्ष्मणची खेळी आणि त्यांची ज्या पद्धतीने ही जी खेळी तर अजिंक्य राहणेला आपण बघू शकता आहेत, त्या पद्धतीची खेळी हा फलंदाज आपल्याला साकारताना पाहायला मिळतो आहे. आणि चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह हा नजारा खूप कमी पाहायला मिळतो आहे, कारण आजचा युगातील झटपट क्रिकेटमध्ये क्रॉस बॅटिंगने मात्र जास्त फलंदाज खेळायला पाहायला मिळतं आहे. तर भावेश मात्र आपला एक टेक्निकल फलंदाजी मात्र दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12, 1-12 ऑन द बोर्ड. सुपर. नक्कीच पॉवर प्लेचा पहिला षटक संपलेला आहे. सुंदर खेळी, रणनीती दोघांचीही चांगली आहे अजूनपर्यंत. घेऊया एक छोटासा ब्रेक.
धन्यवाद डीजे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरुवात मात्र सुंदर सुंदर झालेली आहे. चला तारपा सुपर किंग आपला 12वा प्लेयर आलेला नाहीये. आपल्या टीम मध्ये 15 प्लेयर आहेत. तर 12वा प्लेयर आमच्याकडे या, जेणेकरून आम्हाला गोलंदाजाची नावं फलंदाजाची नावं कळली पाहिजे. मिनेश गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतो आहे. पाहूया राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा. तर नक्कीच आपलं यूट्यूबवर डायरेक्ट थेट प्रक्षेपण आपण पाहता आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका, कारण चालू आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025. आनंद घ्या घर बसल्या, समालोचना सोबतात नक्कीच क्रिकेटचा आनंद. चला गोलंदाज थोडंसं घाई करत चला, आपल्याला 8 षटकांचे सामने खेळायचे आहेत. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र येते आहे. तरी केरी धावेच्या माध्यमातून धावसंख्या 13 पाहायला मिळते आहे. तरी उमेशची जी खेळी चांगल्या पद्धतीने साथ देताना भावेश यांचा टेक्निकली फटकेबाजी, यावेळेला एक चांगला चेंडू, मोठा फटक्याचा प्रयत्न होता, डावखरा फलंदाज लेग साईड खेळण्याचा प्रयत्न होता, चकवा खाला. आणि ज्या पद्धतीने गोलंदाज आपली लेंथ लाईन पकडून गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतोय, बीट केला जात आहे एक चांगल्या गोलंदाजीच्या साजरीकरणाच्या माध्यमातून. तर पाहायला तर नक्कीच मिळणं आहे चांगला फलंदाज, ज्याची उंची एक चांगली आहे, चांगले फटकेबाजी त्याच्याकडे आहे, परंतु गोलंदाज मात्र तेवढ्याच चुरशीचा आपल्याला पाहायला मिळतोय. बेधक मारा देणारा गोलंदाज आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवताना पाहायला मिळतो आहे. दरम्यान लेग बाईच्या माध्यमातून एक धाव येते आहे. तर नक्कीच चकवा कसा द्यायचा, रणनीती कशी आखवायचं, कसं बीट करून ठेवायचं, थांबवायचं. आणि यावेळेला मात्र नक्कीच पॅडवर घेतला चेंडूला आणि लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आली. तर धावसंख्या 1 ने फेरबदल, धावसंख्या 14. 1 for 14 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघता आहेत. स्लोवर यॉर्कर कॅच होता, परंतु ड्रॉप झाला आणि दुसऱ्या धावेचा कॉल येतो आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहेत. नक्कीच थोडंसं लेझी क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. एक कव्हरच्या क्षेत्ररक्षकांकडून हातात मोजून मापून दिला गेलेला भावेश यांचा फटका आणि नशिबाची मिळाली चांगली साथ. स्ट्राईकवर अजून आहे उभा, पाहूया करतोय काय. या वेळेला स्टेट ड्राईव्हला हल्ला बोल आहे, फटका चुकतोय, क्षेत्ररक्षकाला निवडतोय, टिपतोय, जेलगडी होतोय बाद. कम ऑन डीजे. खूपच सुंदरशी अशा गोलंदाजी विनेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा भेदक मार आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक भावेश नावाचा चांगला फलंदाजाला मात्र डक्काउटला. काय सुंदरसा चेंडू, वा वा वा, सुरेख गोलंदाजीचा अख्खा टप्पा हाताळला जात असताना फलंदाजांना पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. आणि हे षटक मात्र एक चांगली कामगिरी घेऊन येत असताना पाहायला मिळालं तारपा सुपर किंग संघासाठी. तर एक चांगला गडी बाद, एक चांगला झटका क्रांती सूर्य या संघाला मिळाला भावेशच्या रूपाने. आणि इकडे मात्र धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 ऑन द बोर्ड. 16 धावा
पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेच्या षटकं म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, 12 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा, एक गडी टिपला. सरासरीचा जर विचार केला तर 8ची सरासरी लागलेली पाहायला मिळते आहे आपल्याला. सुरेख पद्धतीचं गोलंदाजीचा नजराना चांगला कमबॅक तारपा सुपर किंग संघाने करून घेतलं आहे. तर एका बाजूला आपण बघता आहेत एक उंच भला उमेश फलंदाज डावखोऱ्या हातांनी फलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतो आहे क्रांती सूर्य संघासाठी. तर पाहूया या वेळेला काय असेल. तर विशाल आपला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो आहे आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो आहे. यावेळेला मात्र आपण बघू शकता आहेत की डीपला क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण बघू शकतात लॉंग लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, त्यानंतर डीप कव्हर असं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. तर 30 यार्डमध्ये देखील आपण बघता आहेत थर्ड मॅन, पॉइंट, मिड ऑफ आणि फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाची रणनीती राखली जाते आहे. डावकरा फलंदाज उमेश ऑन स्ट्राईक, उंच असा टोला दिला जातो आहे. पाहूया काय झेल टिपला जाईल का. कॅचला केला जातोय ड्रॉप्ड. सुवर्ण संधी येते घेऊन षटकार वाजव डीजे. धन्यवाद डीजे. तर संघाची धावसंख्या 22. तर आपण बघता आहेत 12 धावांवर खेळतोय उमेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा येईल. यावेळेला स्टेट ड्राईव्ह मात्र काय असणार आहे. टिपला जातोय का जेल, गडी होतोय का बाद. यस, गडी होतोय बाद. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. वाव, सुंदर गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला काय मोठा फटक्याच्या नादामध्ये मात्र उमेश परततो आहे डकआउटला आणि उमेशची जागा घेण्यासाठी नवा फलंदाज येतो आहे रोहित. पाहूया रोहित यावेळेला काय कामगिरी करतो. नक्कीच मैदानामध्ये आपल्याला खूप कमी वेळा दिसतो. बाकी प्रॅक्टिसला घरेलू मैदानामध्ये दिसतो, परंतु मॅचेसमध्ये हा आपल्याला फक्त आणि फक्त चिंचणी गावदेवीच्या मैदानावर जास्तीत जास्त पाहायला मिळतो आहे. पाहूया वर्षातून एकदा यावेळेला काय कामगिरी असेल. खेळला जातोय चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव मिळणार आहे. तर धावफलक 1 ने वाढेल. धावसंख्या 23-23 ऑन द बोर्ड. तर चांगले 2 झटके मात्र मिळालेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 1 झटका, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये विशाल जनादे यांना एक चांगला विकेट उमेशच्या रूपाने प्राप्त करून घेता आला संघासाठी. जसं पाहायला गेलं तर तारपा सुपर किंग एक चांगला संघ आहे. तर तोडीस तोड ज्याचं नाव आहे, कीर्ती आहे, क्रांती सूर्य हा संघ लगातार मागच्या 4 वर्षामध्ये त्यांनी इतिहास घडवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कधी सेमीफायनल, कधी फायनलला चांगली मजल मारलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला आपण पाहतो आहे चांगला फटका प्रयत्न आहे. ग्राउंड रूटने खेळला जातो आहे पुन्हा एकदा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव येते आहे. तर एकेरीच्या माध्यमातून मजल सर केली जाते आहे. जेव्हा 2 चांगले ओपनर बॅटर्स जेव्हा डकआउटमध्ये येतात त्यावेळेला त्यांची भरपाई काढणं हे खूप कौशल्याचं काम असतं. कारण ज्या पद्धतीचा आक्रमकतेचा जर त्यांचा पवित्रा असतो त्यापर्यंत पोहोचणं कुठे ना कुठेतरी नवीन फलंदाजांना. यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ग्राउंड रूटने खेळला जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. मिस फिल्डिंग आणि त्याचं भुगतान येईल 2 धावांनी.
तिसरीची मागणी असू शकेल का? नाही, संतुष्ट आहेत 2 धावेवर दोन्ही फलंदाज. त्यांना कुठल्याही पद्धतीची घाई गर्दी नाहीये, ते बघता आहेत. तिसरं षटक आपल्याला संपुष्टात येते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 26. नक्कीच एक चांगली धावसंख्या नक्की आपल्याला म्हणावी लागेल. सरासरी 8.5 ची सरासरी गाठण्याचं आपल्याला दिसतं आहे बोर्डावर चांगल्या पद्धतीने. आणि एक चांगली खेळी मात्र क्रांती सूर्य झळकताना पाहायला मिळतो आहे. तर तारपा सुपर किंगला मात्र नक्कीच अजूनसुद्धा मेहनत घ्यावी लागेल, कारण ज्या पद्धतीने सातत्यतेचा खेळ पाहायला मिळतो आहे, चांगले फलंदाज एक आपली चांगली खेळी साकारताना पाहायला मिळतात. एका बाजूला जर रोहित आणि लकी या दोघांचा विचार केला तर अंडरस्टँडिंग खूप चांगल्या पद्धतीनेचा आहे, कारण दोघांमध्येचा जो आपला आपसातला संवाद असतो ना, हा या खेळाच्या माध्यमातून ते दाखवत असताना पाहायला मिळतात. एकेरी दुहेरीने परंतु सुसंवाद खूपच चांगल्या पद्धतीने साधला जात असताना. चला गोलंदाज लवकर या, आपल्याला चौथं षटक मार्गस्थ करायचं आहे. थोडंसं घाई करायचं आहे, कारण आपल्याला दिवसभरामध्ये खूप सारे सामने खेळवायचे आहेत आणि आपल्या इच्छेनुसार आयोजक कमिटीने 8 षटकांचे सामने ठेवलेत, जेणेकरून जास्तीत जास्त फलंदाजांना फलंदाजी मिळावी. असं नको व्हायला की आमच्या प्लेयरना बॅटिंगच भेटत नाही, किंवा जे शेवटचे फलंदाज असतात त्यांच्या मनामध्ये असे हे असते की सगळे नवीन चांगलेच खेळाडू खेळून जातात. तर हे 8 षटकांचा टुर्नामेंट ठेवण्यामागचा हा एकच उद्दिष्ट आहे की आपल्या सगळ्या खेळाडूंना फलंदाजी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून विजय हा फक्त आणि फक्त आदिवासी समाजाचाच असणार आहे, यात काही वाद नाही. तर चौथं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज. गोलंदाज अनुज ना अनुज. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव पहिल्याच चेंडूला. लेंथ लाईन पकडणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच काय की आपण जेव्हा पिचवर गोलंदाजी करतो आहेत तेव्हा लेंथ लाईन फलंदाजाला चकवा देणे आणि त्याच्यात कधी कधी आपल्याला चकवा भेटतो वाईटच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र सुंदर पुनरागमन करून दाखवताना गोलंदाज पाहायला मिळतो आहे. सुरेख चेंडू हाताळला जातो आहे. नक्कीच फलंदाजाला वाटलं होतं की हा देखील त्याच लेंथ लाईनला जातो आहे की काय, परंतु चेंडू इन करून डॉट चेंडू येतो आहे. म्हणजे वाईडचं भुगतान डॉटमध्ये कसं दाखवायचं, गोलंदाज सुरेख अनुज आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब लेंथ लाईन आली का काय, एसटी रक्षक देखील चकमा खाऊन जातो आहे आणि बिहाइंड द विकेटकडे चेंडू जाताना चांगली रनिंग द बिटवीन 2 धावांची साकारली. नो बॉल येतो आहे. यस सर, नो बॉल +2 आणि फ्री हिटचा नजर देखील पाहायला मिळेल पुढच्या क्षणाला. एक सुंदर कामगिरी चालत असताना एक खराब चेंडू, पुन्हा एकदा एक आगळं वेगळं रणनीतीमध्ये बदल होत असताना पाहायला मिळते. नक्कीच क्रांती सूर्यला मात्र झळाळी देण्याची संधी आहे. सुपर आणि फ्री हिटचा नजराणा आहे. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू. रनिंग द बिटवीन, हे चांगले रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. काय रनिंग द बिटवीन दाखवतोय हा फलंदाज रोहित. खूपच चांगल्या पद्धतीने रनिंग द बिटवीन म्हणजे कॉल कसा घ्यायचा. आणि मी सांगितलं की संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही मैदानात असतात तुमचं लक्ष आपल्या फिल्टर्सकडे असलं पाहिजे, चेंडूकडे असलं पाहिजे. ही जी रणनीती असते तेव्हा तुमच्याकडे काहीतरी चांगला खेळ साकारला जाऊ शकतो आणि ते चित्र याही वेळेला पाहायला मिळते आहे. या वेळेला खेळला जातो पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या क्षेत्रामध्ये आहे. 1 धाव पूर्ण आहे. 2 धावा परिपूर्ण. पुन्हा एकदा चांगला ताळमेळ बसवताना ही जोडी कामगिरी करते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 34 ऑन द बोर्ड. खूपच चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपण बघता आहेत. तर गोलंदाज मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा कमबॅक करण्यासाठी आपला भेदक मारा, परंतु त्याला लेंथ लाईन काय पकडायला येत नाहीये. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आला आणि नक्कीच शॉटचा चेंडू होता आणि फलंदाजाला जमला नाही. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. ही मात्र कमालीची
रणनीती गोलंदाजाने वापरली यावेळेला. निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य घेतलं उर्राशी आणि चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. काय निगेटिव्ह गोलंदाजी आहे याला म्हणतात सुरेख निगेटिव्ह गोलंदाजी. कारण ज्या पद्धतीने डॉट चेंडू येणे गरजेचं असतं ती कामगिरी आपण करून दाखवतो आहे, परंतु थोडीशी दिशा जेव्हा भरकटते तेव्हा मात्र अतिरिक्त धावा दिल्या जातात. त्याच्यावर जर कंट्रोल केला तर खूप सुरेख असा गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. काय जबाबदारी परिपूर्णता केली जाते आहे. तसं पाहायला गेलं तर या षटकामध्ये अनुज याने फक्त 4 धावा दिल्या आणि अतिरिक्त धावा 2 दिले गेलेले आहेत. तर 6 धावा दिलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते आहे. 34 ऑन द बोर्ड. घेऊया एक डीजेवाला ब्रेक. माध्यमातून या वेळेला काय कामगिरी केली जाईल, भेदक मारा दिला जाईल का? हा एक सुंदरसा परंतु दिशा भरकटलेला चेंडू येतो आहे. तसं पाहायला गेलं तर चेंडू आखूड टप्प्याच्या माध्यमातून हाताळला जात असताना पाहायला मिळाला, परंतु थोडीशी दिशा बाहेर आला चेंडू आणि वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. धावसंख्या 35 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित या फलंदाजासाठी काय ही जोडी कामगिरी करत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत आपण बघता आहेत फक्त आणि फक्त 2 गडी बाद झाल्याचं पाहायला मिळते आहेत. कारण ज्या पद्धतीने चांगली खेळी साकारणारी ती जोडी होती, ज्या पद्धतीने चांगली पार्टनरशिप दिली आणि गारद केलं गोलंदाजाने, परंतु धावसंख्या ज्या पद्धतीने हवी आहे क्रांतिसूर्य संघाला ती साकारताना या जोडीला देखील मानावं लागेल. चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे. ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये कव्हरकडे चेंडू येतो आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धाव येईल आणि या एकेरी धावेतून धावसंख्या 36 ऑन द बोर्ड. नक्कीच एकेरीने पाऊल आगेकूच करताना तर नक्कीच गोलंदाज प्रदीप आपल्याला मात्र पाहायला मिळतो आहे. 2 चेंडू हाताळले सुंदर. पहिल्या चेंडूला डॉट, दुसऱ्याला 1 अशा पद्धतीने सुरेख गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा थोडेसा आता मात्र बॅटला ओपन करताना फलंदाज कामगिरी करतो आहे की काय चांगले रनिंग द बिटवीनचा नजराणा येतो आहे. सुरक्षित रक्षण प्रत्युत्तर मात्र 2 धावांचं काय रनिंग द बिटवीन साकारली जाते आहे. हे कौशल्य आहे. कौशल्य दाखवणे गरजेचं असताना ती कामगिरी ही करावीच लागली. आपल्या कौशल्याचं जर साजरीकरण दाखवणार नाही तर आपलं नावलौकिक कसं प्राप्त करणार.
ही खेळी मात्र नक्कीच सुरेख आपल्याला पाहायला मिळते आहे. हापीचा चेंडू आहे, खेळला जातो आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. नो मॅन प्लेसला लँडिंग, क्षेत्ररक्षित केला जाईल आणि दरम्यान 2 धावा परिपूर्ण पुन्हा एकदा बोर्डावर पाहायला मिळतात. एक सुरेख सुरेख शॉट, मोठे फटके नाही आहेत, लांबी भरलेले फटके नाही आहेत, परंतु रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून धावसंख्येला चांगलं वळण आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. 40 40 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. तर नक्कीच 5वे षटक आपण बघतोय, हा मार्गस्थ चालू आहे. गोलंदाज प्रदीप यांच्या गोलंदाजीचा चांगला समाचार, मोठा पुन्हा एकदा फटका साजरण्याचा प्रयत्न आहे, परंतु लांबी देऊ शकला नाहीयेत आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये नो मॅन प्लेसिंगमध्ये लँडिंग करतो. एकेरी धाव येते आहे. तर ही कंटिन्युटी जी आहे, सातत्यता इकडे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडूला धावा कशा गोळा केल्या जातील ह्याच्याकडेच दोन्ही फलंदाजांचं लक्ष आहे. यावेळेला मात्र नक्कीच रोहित एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या एजमध्ये काय फटका साकारला जात नाहीये. पट्ट्यात जो यायला पाहिजे तो पट्ट्यात येत नाहीये आणि वार काय त्याला करता येत नाही. मोठा षटकार चौकार दाखवत आहे. 1 शॉट सर, यस 1 शॉट सर आहे. एक धाव शॉट येणार आहे या वेळेला. तर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल आपल्याला. 42 वर 42 ऑन द बोर्ड. तर खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारताना आपल्याला प्रदीपला पाहायला मिळाला. 8 धावा दिल्यात या षटकामध्ये त्यांनी. नक्कीच कारण ज्या वेळेला आपण 5वं 6वं षटक बघता आहेत, एक हाणामारीचं षटक असते, तर एक चांगली गोलंदाजी या माध्यमातून पाहायला मिळते. घेऊया डीजे वाला छोटा ब्रेक. किया गया है मिड विकेट की तरफ में, और क्या रनिंग द बिटवीन का नजारा दिखाते, क्लैपिंग होना चाहिए, तालियां बजनी चाहिए. क्रांति सूर्य एक काफी अच्छी पार्टनरशिप रनिंग द बिटवीन के माध्यम से साकारते हुए नजर आ रहा है. ये जोड़ी कमाल कमाल की कामगिरी मैदान के बीच में निभाती हुई नजर आ रही है और बहुत ही बेहतरीन पारी, क्योंकि जहां तक एक बड़े स्कोर को तब्दील करना, 70-80 तक का मुकाम तय करना, ये जिक्री वाला काम होता है. क्योंकि बेधक गेंदबाज रहते हैं, उनका मुकाबला करना, फिर दौड़ना, ये मुश्किलों का सामना करना पड़ता है. यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल नीचे वाली गेंद रही, ऊपरी वाला शॉट खेलना चाहते थे. हालांकि इस शॉट को, इस गेंद को नीचे से खेलना चाहिए था, लेकिन बल्लेबाज अभी चाहते हैं कि अभी हमारे पास बहुत सारे बल्लेबाज मौजूद. षटक आपण बघता आहेत, 7वं षटक मार्गस्थ आहे. चेंडू झालेले आहेत 4, तर अजून 8 चेंडू येणारे शिल्लक आहेत. यावेळेला मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळतोय चेंडू, लेग बाईच्या माध्यमातून धाव नक्की मिळणार आहे. एकेरी धाव, कारण आता मात्र एकेरी धावा मिळतील आणि गोलंदाज हा भेदक मारा देतो आहे, चकव्यावर चकवा देतो आहे, मोठ्या फटक्यापासून दूर ठेवतो फलंदाजांना, कारण ही कौशल्यपूर्ण कामगिरी गोलंदाज करून दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला यारकर लेनचा चेंडू, अलग अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय का थांबतो आहे, पंचांचा इशारा काय येतोय बघूया. चौकार. कमॉन डीजे वाजव.
50 मला वाटते 2 वेळा धावा त्यांनी परिपूर्ण केल्या होत्या. गोलंदाजीचा त्याने सुरेख मारा दिला गेला होता आणि सुंदर कामगिरी केली होती. या टुर्नामेंटमध्ये आजच्या दिवसात आपल्याला पाहायला नाही मिळणार, उद्याच्या दिवसात त्याचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्या ज्या चांगल्या फलंदाजांची कामगिरी, गोलंदाजांची कामगिरी या टुर्नामेंटमध्ये होते ना, असे चांगले गोलंदाज फलंदाज मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. प्रितेशने मात्र मागच्या सामन्यामध्ये चांगली तडफदार भूमिका दाखवून दिली आणि या सामन्यामध्ये देखील आपल्याला त्या पद्धतीने गोलंदाजी मात्र पाहायला मिळते आहे. रोखून धरलं जाते आहे. सांघिक खेळी ही आपल्याला यावेळेला तारपा सुपर किंग संघाकडून पाहायला मिळते आहे. तर क्रांती सूर्य देखील सांघिक खेळी दाखवताना पाहायला मिळतोय. कारण जर विचार केला तर उमेशचे 12 धावा, त्यानंतर लकी 19 धावा, ही जी खेळी केली गेलेली आहे म्हणजे समाधानकारक. त्यानंतर टीम स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा षटकातला पहिला चेंडू नक्कीच सुरेख चेंडू, व्हेरिएशन करायचा प्रयत्न होता, रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जो काम सीधे हाथ से होता है उल्टे से करने की कोई ज़रूरत नहीं है, ऐसा मेरा मानना होता है, मेरा ख्याल भी रहता है. जग अब का आपके पास हुनर है, बिल्कुल है, लेकिन वो मौका मिलना चाहिए. इस वक्त देखिए बैक टू बैक 2 गेंदें डॉट दी गई है. आने वाली गेंदें 4 शेष रहेंगी. वही अगर सीधे हाथों से खेलते तो शायद से शायद आपको 2 रन बिल्कुल मिल सकते थे. स्ट्राइक को भी रोटेट करने का मौका मिल सकता था. स्कोर रुका हुआ है 58. बिल्कुल आने वाली गेंदें 4 शेष बची हुई है. आगे इस वक्त शॉटबॉल, ऊंचाई लंबाई दोनों का सुरेल संगम आता है. छक्का. कम ऑन डीजे. लेकिन गौरव ने जिस तरह के छक्का डटा है, गौरव की खास बात है डॉट ज्यादा लेते. इस वक्त कैच लेने का प्रयास था लेकिन मौका मिला है. गौरव को फिर एक बार एक अच्छा शॉट परिवर्तित किया, ऊंचाई दी लेकिन लंबाई नहीं माप पाए और 2 रनों का इजाफा आया है. 67 बना है. 66 लगा हुआ है बोर्ड पे. देखते हैं ये डबल छक्का कहां पे लेके आता है क्रांति सूर्य को. रिवर्स इस वक्त सफल तो नहीं, बड़े शॉट में नहीं, लेकिन मौका बनता है. 1 रन दूसरे में रन आउट. कम ऑन डीजे. चला बॅट्समॅन लवकर जा. गौरव बॅट्समॅन लवकर जा, शेवटचा चेंडू आहे. तर 67 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळता है. बहुत बेहतरीन मैच में रोमांच फिर एक बार जारी रहेगा क्योंकि पहले मैच में देखा 70 रन बनाए, 71 जीत के लिए थे. विनीत एक अच्छे बल्लेबाज है. विनीत बहुत ही बढ़िया अच्छा पारी निभाते हैं. इस वक्त आखिरी गेंद के लिया है. देखते हैं क्या है इरादा इनके बाजुओं में, क्या दम दिखाते हैं बल्ले के माध्यम से. या गेंदबाज की खूबसूरत गेंदबाजी. ये देखिए लेग स्टंप के बाहर की गेंद, वाइड का इशारा. ये बिल्कुल हो सकता है जब भी आप शफल करते हैं हल्के से भी लेग स्टंप को छोड़ती है गेंद, वाइड का इशारा आता है तो ज्यादा से ज्यादा आपको विकेट पे गेंदबाजी करनी है. और नेगेटिव गेंदबाजी करती है तो ऑफ साइड में आपको करना है. यहाँ पे खेला है फाइन लेग की दिशा में, फील्ड होगा. 1 से संतुष्ट होना पड़ेगा. और स्कोर बना है 69 बरोबर 68. ओके 68 धावा लागलेल्या आहेत. 69 धावा 69 ना बरोबर 69 धावा झालेल्या आहेत. 70 धावा विजयी लक्ष्य इकडे दिलं गेलेलं आहे. तर नक्कीच पुढचा सामन्यासाठी मी अनाउन्स करतो आहे. पुढचा सामना यायचा आहे दोन्ही संघ वारली पलटण आणि वनराज टायगर दोन्ही संघांनी यायचा आहे. वारली पलटण विरुद्ध वनराज टायगर यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाईल. तर या दोघांनीही आपण झटपट नाणेफेक करून घेऊया. आणि यावेळेला आमचे कमिटीचे प्रवीणजी हावरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घेऊया. तर वनराज टायगर आणि वारली पलटण
दोन्ही कर्णधार या लवकर लवकर. चला यायचं आहे वारली पलटण आणि वनराज टायगर या दोन्ही कर्णधार नक्कीच आपले ज्येष्ठ खेळाडू प्रवीणजी हावरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आहे. बहुया नाणेफेकीचा कौल काय घेतला जातो आहे. पुढचा सामना रंगणार आहे मैदानाच्या आत. आपण बघता आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग वर्ष 5वे आणि आजचा हा पहिला दिवस चांगल्या पद्धतीने गाजत असताना पाहायला मिळतो आहे. कोणी जिंकलं? टेल बोललेला ना, टेल आला. येस, तर नक्कीच वनराज टायगर आपण नाणेफेक जिंकलेली आहे. तर पहिले तर शुभेच्छा असणार आहेत आपल्याला, हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. कौल काय असेल आपला? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजीचा निर्णय घेणार आहे. तर समोरच्या संघाला फलंदाजी दिली जाईल. नक्कीच बोलूया मैदानाच्या आत. शुभेच्छा आहेत. चला ओपनर बॅटर्स मैदानात द्या. तर प्रत्येक संघासाठी अनाउन्समेंट आहे की आपली एंट्री फी जमा करायची आहे. आजच्या दिवसामध्ये एसटी किंग, ट्रायबल किंग, क्रांती सूर्य, तारपा सुपर किंग, वारली पलटण, वनराज टायगर असे आपले आजचे संघ आहेत. तर त्या संघांना विनंती असेल की आपली एंट्री फी फक्त आणि फक्त 700 रुपये एंट्री फी आहे आपली. ₹700 आपली एंट्री फी आहे. तर ती आणून जमा करायची आहे. नक्कीच मी बघतो आहे ज्या वेळेला चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग असते, आयोजन नियोजन एवढं चांगलं असतं आणि आमचे दाते आहेत त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळते या टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी. करणभाई ठाकूर यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र गावित साहेबांकडून आपल्याला 50,000 रुपये कॅश, हेमंत सावरा साहेब यांच्याकडून 20,000 रुपये कॅश, देवानंदजी शिंगडे जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून ट्रॉफी आणि रोख रक्कम मिळते आहे. डॅन ॲल्युफार्म चिंचणी यांच्याकडून 25,000, नितेशजी दुबळा यांच्याकडून 10,000 रुपये, अमित चुरी केतखाडी यांच्याकडून 30,000 रुपये, रेखा राकेश फुले यांच्याकडून 5,000, विजय बाबू काकड 3,000, वसंत वाडाने 1,000, हेमंत किनी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 5 दिवस लगातार आपल्याला जनरेटर फ्री सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर या सगळ्या दात्यांचे सहकार्यासाठी यांच्या सौजन्याने या टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. धन्यवाद, धन्यवाद, त्रिवार धन्यवाद. चला बोलूया मैदानाच्या आत. आता मात्र गोलंदाजीसाठी गौरव आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकला कोण आहे? फलंदाजाचं नाव सांगायचं. संकेत आणि विशाल जनाते नॉन स्ट्राईक. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गौरव. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी साकार देण्याला शबल करून लॉंगला केला जात आहे. सुरेख पद्धतीने चौकाराचा नजराणा ओपन करतो आहे. पहिल्या चेंडूला उद्दिष्ट आहे 70 धावांचं आणि त्याचा पाठलाग पहिल्या चेंडूपासून जबरदस्त आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण पहिल्या चेंडूवर नजराणा चांगला तर शेवट सांगतात ना सुरुवात गोड तर शेवट ही गोडच पाहायला मिळतो आहे. यावेळेला फ्लाईटचा चेंडू चकवा दिला जातो आहे. नक्कीच एक अड्डा आहे गौरवच्या गोलंदाजीमध्ये. तो जेव्हा फ्लाईट चेंडू देतो एक आगळं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एक अलग अंदाज नेहमी त्याच्याकडे असतो. लेदर क्रिकेटमध्ये देखील जेव्हा तो आपलं योगदान देत असतो एक कौशल्यपूर्ण असा हा गोलंदाज दोन्ही चेंडूवर खेळत असताना आणि पावसाळी मोसमामध्ये रबरवर देखील खेळत असतो. तिन्ही पद्धतीचे सामने चिंचणी गावदेवीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस असो, सीझन क्रिकेट असो
की मग पावसाळी मोसमामध्ये रबलचा आनंद असो, या तिन्ही चेंडूवर हे मैदान मात्र आपल्याला चांगला साथ देते आणि काय खेळी साकारली जाते आहे. तिन्ही चारही मोसमामध्ये आपल्याला चांगला चांगला क्रिकेटचा आनंद ह्या मैदानावर घेता येतो आणि ही खासियत या मैदानाची आहे. यावेळेला मात्र खेळला जातो आहे चेंडू. नक्कीच पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळलं गेलं हलक्या फुलक्या पद्धतीने. एकेरी धावसंख्येला वळण आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 5. गौरव यांची सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू हाताळले. पहिल्याला चौकार, दुसरा डॉट, तिसरा डॉट, चौथ्याला 1. ह्या पद्धतीने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्कीच 70 धावांचं विजयी पल्ला पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघता आहेत. गौरव यांच्याकडे कर्णधार पद आहे. क्रांती सूर्य आपल्याला तडपताना पाहायला मिळतो आहे. वाव, सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा सुंदर सुंदर गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण थांबवणं हेच कौशल्य आहे. कारण ज्या वेळेला फलंदाज आक्रमक होतो, पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल झाला आणि चौकार घेतला होता, स्ट्राईकला रोटेट केलं गेलं, थांबवलं जात आहे. पुढचा चेंडू यावेळेला थोडासा वेगवान चेंडू उंच डोला जातो आहे. चेंडू खाली गोलंदाज येतोय, पकडतोय झेल, गडी बाद, मिळतोय पहिला झटका. बड़ी बड़ी मछली जाल में फंसी, विशाल जनाते डकआउट में वापसी. कमान डीजे. तो पहले ओवर के आखिरी गेंद में एक बड़े विकेट के माध्यम से झटका दिया गया है यहाँ पे तारपा सुपर किंग को. क्रांति सूर्य हम देख रहे हैं इस वक्त बहुत ही बढ़िया गेंदबाजी के लिए, लेकिन मिस फील्डिंग ने नजारा दिया है. तो देखते हैं कि गेंद काफी अच्छी रनिंग बिटवीन, 2 रनों का इजाफा आया. फिर एक बार ये काफी अच्छा तालमेल रहा है. बल्लेबाज आते आते एंट्री ही अपनी बहुत ही बेहतरीन दिखा रहे हैं रनिंग द बिटवीन के माध्यम से. नहीं, बल्लेबाज बॅट्समॅनचं नाव काय आहे रे? 12वा प्लेयर पाठवा इकडे. मिनेश व्हाइट. यस, व्हाइट और 2 तो 3. हाँ, फिर एक बार खराब गेंद. ये कहाँ ना कहीं पे आपको महंगा साबित हो सकता है, क्योंकि ये जरूरी होता है. अगर आप अच्छे गेंदबाज है तो अच्छी गेंदबाजी साकारिए, लेंथ लाइन को पकड़िए, क्योंकि ये जब तक बल्लेबाज डॉट ले रहा है बहुत अच्छी बात है, लेकिन जब आक्रामकता दिखाता है तो शॉट में तब्दीली दिखाता है. इस वक्त लॉन्ग अप की दिशा में फील्ड किया गया है. एक से एक संतुष्ट होना पड़ा. खूबसूरत सा शॉट को तब्दील किया था, 30 यार्ड को क्रॉस किया था, और जिस तरीके से कवर के फिल्टर्स ने कलेक्ट किया गेंद को, बहुत ही बढ़िया योगदान दिया गया है. ये होती है कि बड़े शॉट नहीं आते हैं, धीमी गति के शॉट रहते हैं, और फिल्टर्स आपका अगर कार्यक्षम है तो आपको यहाँ पे रोक जो होती है ना वो देखने को मिलते हैं. कहते हैं रोक सको तो रोको, लेकिन बल्लेबाज यहाँ पे बिल्कुल खेलने के इरादे में नहीं था, छोड़ दिया गेंद को. डॉट गेंद आई, नीचे वाली गेंद रही. और गेंदबाजी की बात करते हैं, गेंदबाज भावेश
जिस तरीके से गेंदबाजी साकार रहे, हल्की फुल्की गेंदें पेश करते हुए नजर आ रहे हैं। देखिए फ्लैट गेंद आई, यहाँ पे खेला है मिड विकेट की दिशा में, और इस तरीके से फिर एक बार सुंदर से फील्डिंग का नजारा यहाँ पे देखने को मिला। रोहित द्वारा एक बहुत बेहतरीन फील्डर्स यहाँ पे देखने को मिल रहे हैं। पहले तो बल्लेबाजी में एक छोटा सा हुनर दिखाया, लेकिन जैसे ही मैदान में फील्डिंग में आए अपनी हलचल बरकरार दिखाते हैं। जैसे मुझे याद आ रहा है पप्पू चिंचनकर जब भी मैदान में रहते हैं अपनी हलचल, इस वक्त क्या इस टूर्नामेंट में वापसी दिखाई देंगी पप्पू चिंचनकर की, तो मालूम नहीं है, शायद से देखेंगे क्या होगा, आने वाला कल बताएगा कि, और आने वाले मैचेस दिखाई देंगे कि कौन कौन अभी तक इस टूर्नामेंट में अपनी पारी का योगदान दिया जाएगा। तो बहुत सारे अच्छे अच्छे जिनकी तरफ निगाहें थाम के, और जो एक आक्रामकता इस वक्त स्ट्रेट ड्राइव में खेला गया है, वन बाउंसिंग के माध्यम से स्ट्रेट ड्राइव में आता है चौका। कम ऑन डीजे। बना हुआ है 15, 1515 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया लेफ्ट हैंड बल्लेबाज संकेत दिखाई दे रहे हैं, और हल्की फुल्की बल्लेबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं। धीमी गति से बिल्कुल आगे कुछ करते हुए नजर आ रहे हैं। हालांकि 70 रनों का विजयी लक्ष्य दिया गया है, और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 15, 1515 ऑन द बोर्ड। गेंदबाज चला, प्रीत गोलंदाज प्रीत आपल्याला पाहायला मिळतो आहे। यावेळेला तिसरं षटक घेऊन येतो आहे। पाहूया हे तिसरं षटक त्याच्यासाठी आणि संघासाठी काय कामगिरी करेल, कारण धावसंख्या 70चं विजयी लक्ष्य दिलं गेलेलं आहे आणि त्याचा पाठलाग मात्र सुरू आहे। 2 षटकांमध्ये आपण बघतायत 15 धावा पहिल्या षटकामध्ये 5 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा गोळा केल्या गेल्या। नक्कीच ही जोडी कामगिरी चांगल्या पद्धतीने, संकेतची फलंदाजी जर बघितली 2 चौकारांच्या मदतीने 10 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे, तर मिनेश आपल्याला 1 धाव्यावर खेळताना पाहायला मिळतो आहे। एक गडी बाद झालेला पाहायला मिळतो। यावेळेला मात्र चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, ग्राउंड रूटने खेळला जातो आहे, कव्हर शॉटकडे चेंडू क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि एकेरी धाव मिळते आहे। एकेरी धावेने धावफलक बदलेल, धावसंख्या 16। नक्कीच सुंदरसा चेंडू साकारताना प्रीत आपल्याला पाहायला मिळतोय। राईट टाइम ओव्हर द विकेट मांगलाड इन करून यावेळेला मात्र साइड चेंज केली जाते। राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे की काय, चला थोडंसं फास्ट होऊन जाऊया। गोलंदाज आणि क्रांती सूर्यच्या कर्णधाराला विनंती असेल थोडंसं क्षेत्ररक्षण झटपट आपला हलवायचं आहे, कारण जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे 40 मिनिटाचा आहे एका इनिंगला। यावेळेला मात्र हुप करण्याचा प्रयत्न, थोडंसं एज याला फाईन लेगकडे कट केला जातो चेंडू, आणि एकेरी धावाने स्ट्राईकला रोटेटची भूमिका फक्त इकडे पाहायला मिळते आहे। तर ही जी भूमिका आहे कुठे ना कुठेतरी आक्रमक फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायचं, उंची गाठणारे फटके ज्यांच्या फळीतून साकारले जाऊ शकतात अशा फलंदाजाला स्ट्राईक देऊन रणनीती बदलण्याचा प्रयत्न मात्र इकडे केला जातोय। परंतु गोलंदाज यांचा सुरेख गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रीत यांच्याकडून मिडियम फास्टर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे क्रांती सूर्यसाठी, तर एकदा तारपा सुपर किंग संघ फलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला मात्र खराब चेंडू येतो आहे आणि एक अतिरिक्त धाव देखील आपल्याला इकडे पाहायला मिळेल। तर धावसंख्या एकेरीने वाढताना धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे। तर ज्या पद्धतीने ही टूर्नामेंट आज सजवली गेलेली आहे, पहिला दिवस आहे,
यावेळेला टोला दिला जातो आहे, कव्हरला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे, सुंदरसा झेल पाहायला मिळतोय, गडी होईल बाद. कम ऑन डीजे. नक्कीच एक चांगली विकेट. चला मैदानात लवकर फलंदाजीने जायचं आहे, आपली कामगिरी आपल्याला चोख बजवायची आहे. 70 धावांचं विजयी लक्ष्य. तर प्रीती यांच्यासाठी मात्र पारितोषिक नवीन फलंदाज प्रदीप. तर प्रदीप नवीन फलंदाज मैदानात आपल्याला उतरताना पाहायला मिळतं. प्रीती याच्यासाठी मात्र नक्कीच पारितोषिक जाहीर होती आहे. प्रवीणजी हावरे यांच्याकडून आता जर पुढच्या येणाऱ्या चेंडूमध्ये विकेट घेतली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला ओपन झालेला आहे. प्रवीणजी हावरे स्वागत आहे आपल्या या टुर्नामेंटच्या माध्यमातून. पारितोषिक घोषित करताना आपल्याला पाहायला मिळतं आहेत. नक्कीच प्रत्येकाचा पॉकेट्स ओपन झालं पाहिजे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आपण बघता आहेत, वर्ष 5वे आणि या 5व्या वर्षामध्ये आता हा पहिला दिवस साकारला जात असताना चिंचणी गावदेवीचं मैदान सजवलं गेलेलं आहे सुंदर. तर यूट्यूबची चांगली लाईव्ह साथ आपल्याला पाहायला मिळते आहे. ओम साई स्पोर्ट्स. तर आमचा स्कोरर पाहायला मिळतो आहे मेहुल नायर. तर पंचांच्या भूमिकेमध्ये यतीश तामोरे आणि हर्ष तिवारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच आखोट टप्पा गाठला जात असताना निर्धाव चेंडू पाताळला जातो आहे. एक प्रीतचं एक चांगल्या पद्धतीने रणनीती आखत असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच या षटकापर्यंत संधी आहे विकेटसाठी. प्रीत तुम्हाला प्रवीणजी हावरे नक्कीच पांडुकाका आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्यूट करता आहेत. घ्या संधीचं सोनं. काय सुंदर गोलंदाजी हाताळतो आहे प्रीत. नक्कीच सुरेख गोलंदाजी येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या गेलेल्या आहेत. 5 चेंडू हाताळलेले आहेत. शेवटचा चेंडू येणार आहे, पाहूया. एक गडी सुंदरसा टिपला आहे. झटका मात्र नक्कीच आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. तारपा सुपर किंग ज्या पद्धतीने विशाल जनाते एक मोठा फलंदाज. यावेळेला मात्र पॉइंटला या 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 100 रुपयाचं प्राइज विन होते. वाजव डीजे. गोलंदाजी साकारली आहे. सुरेख गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. 18 ऑन द बोर्ड. तर चौथा षटक घेऊन येतो आहे गोलंदाज भावेश. पुन्हा एकदा नक्कीच मागच्या षटकामध्ये 6 धावा दिल्या गेल्या होत्या. यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच उद्दिष्ट पार करायचं आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. तारबा सुपर किंग काळ कुठला सितारा चमकेल का? आक्रमकतेची साजरीकरण देईल का? कारण चौथं आणि धावसंख्या आपण बघता आहेत 19 वर स्थिरावलेली. मोठं उद्दिष्ट अजून सुद्धा गाठायचं आहे. 70 धावा विजयी लक्ष्य आहे. हे उंच शिखर गाठण्यासाठी मोठ्या फटक्यांचं साजरीकरण करावं लागेल. कारण मोठे फटकेच आपल्याला विजय संपादित करून देतील आणि तेव्हाच आपलं या क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये आपलं नाव जे आहे शाबूत राहील आणि त्या पद्धतीने आपल्याला खेळताना खेळाचा आनंद प्रेक्षकांना देता येईल.
परंतु दरम्यान गोलंदाजीचा काय काय सुरेख मारा इकडे पाहायला मिळतो आहे. क्रांती सूर्य ज्या पद्धतीने तडपताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज सुंदर गोलंदाजीचं साजरीकरण देताना. सुरुवातीला तर वाटत होतं फलंदाजी करत असताना की हा संघ इथपर्यंत मजल मारेल का, परंतु सांघिक खेळ नक्कीच पाहायला मिळाला ना. आता गोलंदाजीचा भेदक मारा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. याला म्हणतात सांघिक खेळ, टीम स्पिरिट पाहायला मिळते आहे. भावेश पुढचा चेंडू, यावेळेला यॉर्कर लेंथमध्ये चेंडू, डावखरा फलंदाज पळीत काय बसत नाही आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी आणि गोलंदाजीचं क्रांती सूर्याची आपल्याला इकडे पाहायला मिळाली आहे. सुंदर सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून क्रांती सूर्य आपली कामगिरी दर्शवताना पाहायला मिळते. धावसंख्या 20 20 धावा बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. हाणामारी करावी लागेल परंतु संधी देत नाहीये. गोलंदाज फिरकीचा नाद देतो आहे. सुंदर गोलंदाजीचं साजरीकरण प्रत्येक गोलंदाज क्रांती सूर्यसाठी पाहायला मिळतो आहे. तर तारपा सुपर किंगच्या कुठल्या तरी एका चांगल्या फलंदाजाला वरचढ भूमिका घ्यावी लागेल. दीपेश आणि संकेत तर नक्कीच यावेळेला मात्र फुलटॉसचा चेंडू खेळला जातो आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव आणि एकेरी धावेने स्कोरबोर्ड हालेल. धावसंख्या 21. नक्कीच अजून सुद्धा 49 धावांची गरज आहे. हे 49 धावांचं लक्ष येणारे आपल्याला 4 षटकांमध्ये करायचं आहे. नक्कीच तसं पाहायला गेलं तर मोठं उद्दिष्ट नाही आहे, परंतु गोलंदाजांची जे भेदक मारा येतोय ना त्याला पाहिलं जात आहे तर थोडंसं मुश्किल तयार होऊ शकतं आणि 2 ते 3 मोठे फटके हा साकारून देऊ शकतात विजयीचा मार्ग. यावेळेला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 23 पाहायला मिळते आहे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. आता मात्र 47. प्रणय चिंचणकर आपण कुठे असतील तरी यायचं आहे. प्रणय चिंचणकर आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित केलं जाते, यायचं आहे. लागू झालेला आहे. नक्कीच 4 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. थोडंसं पिछाटीवर आहे. एक चांगला दमदार फलंदाज विशाल जनाते याला ज्या पद्धतीने सक्सेसफुली टिपलं गेलं आणि मोठ्या विकेटचं तिकडे पतन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र फलंदाजांना आगेकूच करण्याची संधी गोलंदाजांनी दिली नाहीये. ज्या पद्धतीने प्रीतची गोलंदाजी झाली, प्रदीप यांची गोलंदाजी झाली आणि आता यावेळेला मात्र आपण बघता आहेत गौरव पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. तर दीपेश आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आत कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. यावेळेला कार्पेटला गुदगुदी आकार चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये मिसफिल्डिंग पाहायला मिळते आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. वास
कारण तरपा सुपर किंग मागच्या सामन्यामध्ये आपण जर लक्ष वेधलं तर वाटलं नव्हतं की सामना ट्रायबल किंग खेचून घेऊ शकते, तर तसंच काही चित्र यावेळेला पाहायला मिळू शकते का काय, कारण तारपा सुपर किंग हा देखील एक चांगला बलाढ्य संघ आहे. नक्की आता मात्र हाणामारीची वेळ सुरू होणार आहे, यात काय वाद नाही, मोठं उद्दिष्ट आहे. परंतु चेंडूला सोडलेला आहे. नक्कीच गौरव यांचं कौशल्यपूर्ण गोलंदाजी आपण बघितली आहे. त्याच्या गोलंदाजीची एक अदा आहे, तो अदाकार गोलंदाजीचा आहे. सुंदर साजरीकरण देतो आणि चकवा. तुम्ही जर असा चांगला चेंडू खेळण्याचा चेंडू याला एक दिशा देण्याची गरज होती आहे. एकेरी दुहेरी धाव तुम्हाला मिळू शकते, परंतु यावेळेला मात्र फ्लॅटचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चकव्यावर चकवा मिळतो. 2 निर्धाव चेंडू, 2 छोटी छोटी बिंदिया लगी है बोर्ड पे. खूपच सुंदर पद्धतीचे गोलंदाजीचा नजराणा, एक चौकार ठोकला परंतु पुन्हा एकदा कमबॅक करून घेतलं गोलंदाजाने आपल्या संघासाठी. सुरेख जादुई गोलंदाजीचा नजराणा. यावेळेला मात्र बघा एक व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि खराब गोलंदाजी येते आहे. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या 28, 28 ऑन द बोर्ड. तर हे जे कौशल्य, एक व्हेरिएशन आणि त्या व्हेरिएशनचा झटका वाईटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेला हलकासा काट, यष्टीरक्षक टिपतोय, जेल गडी होतोय बाद, कम ऑन बीचे. यतीश, नक्कीच एक सुंदरसा चेंडू होता, हलकासा कट आला. यष्टीरक्षकाने कुठली चूक न करता टिपला, झेल डकआउटला पाठवलं फलंदाज. जो चांगल्या पद्धतीने संकेत, एक चांगली खेळी 17 धावांची खेळत होता, एक चांगला आक्रमकता होता पवित्रा त्याच्याकडे, परंतु एक कौशल्य, जादुई आणि फिरकीचा नाद संघात ना करायचा नाही, नाहीतर डकआउटला होते वापसी, असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच एक सुंदरशी गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. चला पुढचा चेंडू, नवीन फलंदाज पाहूया करतोय का कमाल धमाल मजवतो का, खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मिळते आहे. नक्कीच नवीन फलंदाज यतीश आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या 29, परंतु या षटकामागे मात्र टेन्शन वाढतंय का काय, उंच टोला दिला जातो आहे, नो मॅन प्लेसला लँडिंग करेल चेंडू. एकेरी धाव, 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग द बिटवीन तर साकारली जाते आहे, परंतु मोठ्या उद्दिष्टांचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या मटक्या फटक्यांचं साजरीकरण द्यावी लागेल, कारण फटकेच घेऊन येणार आहेत विजय आपला आणि ते साकारणे आहे गरजेचं यावेळेला तारपा सुपर किंग संघाला. रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न होता, चकवा खाला निर्धाव चेंडू. नक्कीच गौरव यांच्या ह्या उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्याला तुम्ही व्हेरिएशन देऊ शकता आहेत, परंतु रिव्हर्स, कारण नजर आहे त्याची, खूपच एक दांडगा अनुभव आहे. छोट्या कारकिर्दीमध्ये एक गोलंदाजीची अदा त्याच्याकडे कुठून भरलेली आहे. तर सुरेख असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्रांती सूर्य संघामध्ये यावेळेला आपलं नाव कोरत असताना पाहायला मिळतो आहे. तर चला थोडीशी घाई करा, कारण सामना खूप लांबणीवर जातो. 8 षटकं आहेत आणि त्यामुळे खूपच मग लांबणीवर होतो सामना. आता याकडे देखील लक्ष असू द्यात. 5 षटकं पूर्ण झालेली आहेत. क्रांती सूर्य, चला लवकर गोलंदाजी घ्या, झटपट थोडासा निर्णय घेत जा. तर नक्कीच 5 गोलंदाज आपल्याला वापरायचेच आहेत, कंपल्सरी आहे. तर नक्कीच रोहित यांच्याकडे गोलंदाजीची धुरा. तर धावसंख्या 31 झालेली. आता मात्र 18 चेंडू 39 धावा, 18 चेंडू 39 धावा हे समीकरण आहे. चला गोलंदाजी झटपट हाताळा, क्षेत्ररक्षक जाग्यावर लवकर लवकर जा.
कारण गरज आहे आपल्याला पटापट पटापट सामने संपवायचे आहेत. आणि आता जर विचार केला तर दुसरा अजून सामना आपला सुरू आहे. मैदानाच्या आत 1 वाजून गेलेले आहेत आणि आजच्या दिवसातले आपले अजून खूप मोठे सामने संपवायचे आहेत. सुंदर चेंडू, वा सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. रोहित मात्र चांगल्या पद्धतीने बघतो आहे. एक अवघ्या 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतो आहे आणि चांगला चेंडू साकारताना पाहायला मिळतो आहे. सादरीकरण जे आहे हे सुंदर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला हलकासा कट येतो आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. काय निगेटिव्ह गोलंदाजी आहे. फलंदाजाला हाफ साईडवर मारा केला जातो आहे. तसं पाहायला गेलं तर क्रॉस बॅटने फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतो आहे. मोठ्या शॉटचा प्रयत्न असणार आहे परंतु गोलंदाजाने हेरला आहे. बॉडी लँग्वेज सांगते आणि त्याच्याकडे कौशल्य आहे. त्या कौशल्याचं साजरीकरण देताना यावेळेला शॉटचा चेंडू उंची दिली आहे. लांबी पार करेल का? षटकार येईल का? चौकार येतो. चौकार येतोय. चौकार. वाव 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 सुंदरसा फटका. कमॉन डीजे वाजव. कट केला जातो. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे आणि चांगले रनिंग द बिटवीन पाहायला मिळते. एकेरी धाव इकडे मात्र साकारली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. 36 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. 36 ऑन द बोर्ड. हे जे आपण बघता आहेत की या वेळेला एक आगळं वेगळं थोडंसं रुद्र रूप मात्र फलंदाजाने घेतलं आहे की काय तारपा सुपर किंग संघासाठी आपली कामगिरी मोठ्या पद्धतीने साकारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. नक्कीच पुन्हा एकदा हा पिच शॉटचा चेंडू आहे. फटका फळीत काय बसणार नाही आहे. बिहाइंड द विकेटकडे जात असताना पाहायला मिळते. एकेरी धाव मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. सांगता इतना बड़ा कारनामा करने के लिए बड़े बड़े शॉट का नजारा दिखाना पड़ेगा. इक्का दुक्का से काम नहीं बनने वाला है. छक्कों की बरसात का नजारा दिखाना पड़ेगा. आता मात्र 12 चेंडू 32 धावांची गरज असेल. षटक संपते आहे. बढिया संगीताचा सुमधुर संगीताचा आनंद घेऊया. 12 चेंडू 32 धावांची गरज आहे. वाजव डीजे. झटपट घाई करा. आपल्याला वेळ खूप कमी आहे. नक्कीच 1 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. अजून सुद्धा आपल्याला 3 षटकं इकडे 2 षटकं खेळायची आहेत. अजून 4 सामने आहेत. याचा विचार करायचा आहे. संध्याकाळच्या किती वाजतील हे सांगणं मात्र कठीण आहे. कारण प्रत्येक संघ हा एवढा वेळ घेतोच त्यात काय वाद नाही आहे. परंतु आपण थोडेसे वेळेचं बंधन ठेवायचं आहे स्वतःने स्वतःवर. क्रांती सूर्य यावेळेला मात्र सामन्यावर पकड मजबूत आहे का हे षटक मात्र सांगणार आहे की पकड मजबूत आहे की ढिली करून टाकणार आहे फलंदाज. त्याचा आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हा प्रयत्न तर केला जातो आहे. संगम म्हणतात ना चेंडू फळींचं ते मजबूत होताना देत नाही परंतु रनिंग द बिटवीनचा नजराना मात्र खास आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा सुरेख पद्धतीने गोळा होत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा फेरबदल पाहायला मिळेल. धावसंख्या 40 मोठे मोठे धावसंख्या मोठ्या मोठ्या फटक्यांनी साकारावं लागेल विजयाचा मार्ग. कारण अग्निपरीक्षा लागलेली आहे. तर या अग्निपरीक्षेमध्ये जर खरं उतरायचं असेल तर चौकार आणि षटकारांची बरसात दाखवावी लागेल. परंतु काय आहे चेंडू आणि फळीमधल्याचा रुसवा फुगवा सुरू आहे. हलका हलका किस करून ती सांगते की नाही अपने को नहीं जमने वाला है. बड़े शॉट में तब्दीली. तर नक्कीच यावेळेला मात्र खराब चेंडू. वाईटचा इशारा.
गोलंदाज आपण प्रीत याला बघता, ज्याने मागच्या षटकामध्ये 2 चांगले फलंदाज गारद केले आणि मोठे झटके मात्र तर्फा सुपर किंग संघाला दिले, हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला तो सप्रीत गोलंदाज थोडीशी चूक करतो वाईडच्या माध्यमातून, परंतु सावरण्याची त्याच्याकडे कला आहे. या वेळेला पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे, लेंथ एकदा लाईन एकदा बिघडली का तिच्या त्या ट्रॅकवर यायला वेळ लागतो आहे. नक्कीच हे या ठिकाणी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. तसं पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी व्यवस्थित गोलंदाजी टाकली होती, परंतु यावेळेला कुठे ना कुठेतरी काय प्रेशर येते की काय. परंतु धावसंख्येचा जर विचार केला, अभी तक तो दिल्ली बहुत दूर है, बड़े छक्के लगाने की क्षमता बल्लेबाज दिखाए तो कमाल है. यावेळेला मिड विकेटला खेळला जातोय, चेंडू रोखलं झालं जातं आहे आणि 2 धावा मिळत आहेत. इकडे सुद्धा पुन्हा एकदा दुहेरी एकेरी दुहेरी या माध्यमातून धावफलक खालतो. आपल्याला धावा संख्या पाहायला मिळतात 44. नक्कीच आता मात्र चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजे 9 आणि 26 धावांची गरज आहे. हे समीकरण सुद्धा तोडलं जातं, परंतु सामर्थ्य बाळगावं लागेल, मोठी खेळी साकारावं लागेल, उमेद जागृत करावी लागेल. यावेळेला बिग हिट अँड बिग 6. कम ऑन डीजे. फिर एक बार आक्रामकता सिद्ध हुई है. कम ऑन डीजे. बाजी येतात ज्या पद्धतीने हा फलंदाज दीपेश आपल्याला पाहायला मिळतो, तर खूपच सुंदर फटके. हॅट्रिकची संधी आहे षटकाराची. पाहूया या टुर्नामेंट मध्ये हॅट्रिक षटकाराची कडक 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 घेतो आहे आउट ऑफ द पार षटकार. कमा डीजे वाजा. आठ धावा. काय कमालीची केळी. षटकाराची पहिली हॅट्रिक मात्र साकारली जाते आहे या टुर्नामेंटमध्ये. नक्की चिंचणे आदिवासी प्रीमियर लीग स्कोअर आपल्याला पाहायला मिळतात, अपडेशन पाहायला मिळते आहे, मोठे मोठे फटके पाहायला मिळतात. आता मात्र 6 चेंडू 8 धावा हे समीकरण मात्र आता क्रांती सूर्याला रोखणं जमेल का? गोलंदाजीचा भेदक मारा कोणाकडून येईल का? कारण ज्या गोलंदाजाने मागचं षटक प्रीत या गोलंदाजाने जबरदस्त हाताळलं होतं, त्याच गोलंदाजाला मात्र इकडे फटके पाहायला मिळाले. तर नक्कीच गोलंदाजी माध्यम विनीत गोलंदाजीवर नक्कीच एक होतकरू उभरता सितारा आहे विनीत. याची गोलंदाजी कामगिरी चोख असते. पाहूया यावेळेला संघाला विजय मिळवून देईल का गोलंदाजीची अधिक. सुंदर चेंडू येतो आहे स्ट्राईकला रोटेट करताना मात्र विकेटचं पतन केलं जाईल आणि हे बलिदान दिलं जाते. हेवर
च्या माध्यमातून त्यांनी आपलं योगदान त्या वन डे स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स डे आकारच्या आपल्या कामगिरी बजावली होती. चला लवकर लवकर जा रे बाळांनो. नवीन फलंदाज येतोय रोशन. स्ट्राईकला रोटेट केलं गेलेलं आहे. दीपेश ह्याच्या हातामध्ये मात्र स्ट्राईक आहे. आता या वेळेला 5 चेंडू 8 धावा हे लक्ष भेदण्याची सामर्थ्य त्याच्याकडे आहे. नाही याच्यातली बात नाही, परंतु गोलंदाजाकडे अदा आहे. नक्कीच त्याची अदाकारा इकडे कुठल्या पद्धतीने चालणार आहे आणि जादुई गोलंदाजी जर दिली तर नक्कीच क्रांती सूर्य मात्र पहिल्याच सामन्यामध्ये तळपणार आहे की ज्या पद्धतीने तारपा सुपर किंग आता सुपर किंग व्हायला जातो आहे. पहिल्या सामन्याच्या माध्यमातून दीपेश यांची खेळी चांगला रंग भरताना पाहायला मिळते आहे. ग्राउंड रूट लॉंग ऑन ऑफ मध्ये खेळला जातोय चेंडू. अरे स्ट्राईकला रोटेट करताना एक कलेक्शन थोडंसं बिघडलं विनीत यांच्याकडून. एका धावेच्या जागेवर 2 धावा दिल्या आहेत. आता मात्र 4 चेंडू 6 धावा. अजून सुद्धा चुरस आहे, अजून सुद्धा लढत आहे. नक्कीच नक्कीच पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कळू द्या त्यावेळे आकाशाला तुझी करी अवकात. सुपर फिल्डिंग जबरदस्त जबरदस्त नजराना पाहायला मिळत आहे. काय काय कामगिरी आहे. याला म्हणतात स्पिरिट, याला म्हणतात गेम, याला म्हणतात खेळ आणि याला म्हणतात मेहनत. और सक्सेस ऐसे ही नहीं मिलती है, संघर्ष करना पड़ता है, झोंक देना पड़ता है अपने आप को. जिस तरीके से इस वक्त इस फिल्टर ने करिश्मा करके दिखाया. काय फिल्टरचं नाव गौरव. काय 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 जबरदस्त. वाव 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 सुरेख. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. रंगलाय सामना जबरदस्त. वाव सुरेख गोलंदाजी. वाव वाव जबाबदारी विनीत मात्र करतोय पार. नक्कीच 2 चेंडू 4 धावा. अजून सुद्धा चुरस आहे. हृदयाचे ठोके वाढू शकतात. भले हा पहिला सामना असला, लीग मधला पहिला सामना हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. लीग मधली दुसरी मॅच आहे, परंतु या संघांचे पहिले सामने आहेत, परंतु चुरस हृदयाचे ठोके वाढवणारे आहे. यावेळेला कट, मोठी विकेट, बड़ी मछली जाल में फंसी. फिर एक बार कमांडी आवाज आओ. गटामध्ये ताकत है, संघर्ष ही दिलाता है जीत, संघर्ष ही जिलाता है सफलता, और संघर्ष ही अपने आप को साबित करने का एक हुनर होता है कि हम अभी भी जान में जान डाल के खेल के मैदान में हाजिर है. तो बिल्कुल संघर्ष करना पड़ेगा. संघर्ष के लिए तैयार है क्रांति सूर्य, संघर्ष के लिए तैयार है तारपा सुपर किंग. एक गेंद 4 की दरकार है शेष. गेंदबाज विनीत, कमाल की गेंदबाजी है. मैंने अभी प्रशंसा की और हुनर दिखाया. काबिल तारीफ है, काबिल तारीफ गेंदबाजी. आखिरी गेंद बहुत खूबसूरत. यस डॉट गेंद आई है यहाँ पे. जीता है क्रांती सूर्य ने इस मैच को. वाह बहुत ही बढ़िया. कमान डीजे. आणि नक्कीच गार्ड्स घालताना ग्राउंडच्या बाहेरच घालायची आहे, नाहीतर पेनल्टी लागेल आपल्या संघाला. सर्व संघांनी आज नोंद करून घ्यायची आहे. चला हा शेक हँड करायचं आहे. लाईनअप करा.